नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्या शंख यात्रेचा सारथी रोहित किणी आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करीत आहोत आपल्या या शंख यात्रे. आज आपण साजरी करत आहोत श्री दत्त महाराज यांची जयंती आणि त्यासाठी आज आपण दाखल होत आहोत श्री दत्त मंदिर विरार पश्चिम येथे. चला तर मग घेऊया दत्त महाराजांचे दर्शन आणि करूया आपला दिव्य शंखनाद. श्री दत्त मंदिर हे विरार पश्चिम स्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावरती संजीवनी हॉस्पिटल जवळ शांत, पावन आणि आध्यात्मिक वातावरणात वसलेलं आहे. दत्त भक्तांसाठी हे मंदिर म्हणजे केवळ पूजा करण्याचे ठिकाण नाही, तर एक आश्रयस्थान, श्रद्धा आणि मानसिक शांततेचं केंद्र आहे. हे मंदिर फार मोठं नसूनही इथली परिसरातील शांतता आणि दिव्य ऊर्जा भक्तांना आकर्षित करते. मंदिराच्या प्रवेशद्वारावरती दिसणारी श्री दत्तगुरूंची मूर्ती, ध्वज आणि मृदू घंटानाद मनाला अगदी पूर्वीच्या काळी घेऊन जातात. श्री पद्मनाभाचार्य स्वामींच्या आदेशानुसार या मंदिराची स्थापना कैलासवासी वामनराव भिकुजी शिंदे यांनी इसवी सन 1918च्या अक्षय तृतीया रोजी केली असून त्यांचे नातू कैलासवासी यशवंतराव कृष्णाजी कीर्तीकर यांचे वंशज सदर मंदिराची सध्या देखभाल करीत आहेत. या श्री दत्त मंदिराचा जीर्णोद्धार श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट यांनी मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 1989 साली श्री दत्त जयंती या दिवशी केला. पुराणांनुसार जेव्हा पृथ्वीवरती अन्याय, अज्ञान, दुःख आणि धर्मभ्रष्टता वाढली, तेव्हा देव, ऋषी आणि साधूंनी भगवान विष्णूंना प्रार्थना केली की भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्ञानाचा आणि धर्माचा दीप दाखवणारा गुरु जन्माला येऊ दे. त्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून श्री ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी एकरूप होऊन एक दिव्य अवतार धारण केला आणि ते म्हणजेच श्री दत्त दिगंबर भगवान. असं म्हणतात की हा अवतार केवळ रक्षा करण्यासाठी नव्हे, तर मानवाला आत्मज्ञान, ध्यान, सेवा आणि मोक्षाचा खरा मार्ग दाखवण्यासाठी झाला. श्री दत्तांचा जन्म प्रयागराजातील गंगेच्या तीरावर झाला असे म्हटले जाते. तेथे अत्री ऋषी आणि अनुसया माता कठोर तपस्या करत होते. अनुसया माता अत्यंत पतिव्रता होत्या. त्यांच्या पतिव्रत धर्माची कीर्ती स्वर्गापर्यंत पोहोचली होती. त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी त्यांच्या पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी भिक्षुकांच्या रूपात अनुसया मातेच्या समोर येऊन म्हटले, माता, आम्हाला भिक्षा द्या, पण निर्वस्त्र हो. परंतु मातेने आपला धर्म राखत त्यांना एका नवजात बालकात रूपांतरित केलं आणि त्यांना भिक्षा दिली. त्या बालकातच त्रिमूर्तींची संयुक्त शक्ती होती आणि तेच पुढे ओळखले जाऊ लागले श्री दत्तात्रय म्हणून. दत्त भगवानांचे स्वरूप अनेकदा दिगंबर योगी म्हणून वर्णन केले जाते. याचा अर्थ असा की ते निसर्गाशी एकरूप, बंधनमुक्त आणि पूर्णतः मुक्तात्मा आहेत. दत्तात्रेयांनी संपूर्ण आयुष्यभर अहंकारमुक्त जीवन, गुरुत्वाचा मार्ग आणि प्रत्येक सजीवात परमेश्वर आहे हाच संदेश दिला. त्यांचे सर्वात महत्त्वाचे शिक्षण असे होते की हे जग तुमचा गुरु आहे. निसर्गातील प्रत्येक घटक, प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो. म्हणूनच श्री दत्त उपासना ही केवळ भक्ती नव्हे, तर ज्ञान, साधना आणि आत्मपरिवर्तनाचा मार्ग आहे. आजही लाखो भक्तांना श्री दत्तांचा आशीर्वाद, शांती, मार्गदर्शन आणि आध्यात्मिक शक्ती प्रदान करतो. मंदिरात प्रवेश करताच श्री दत्तांची सुंदर मूर्ती, समोर तेवणारी अखंड ज्योत आणि चंदन उदबत्तीचा सुगंध मनाला शांत करतो. इथे बसून काही क्षण ध्यान केल्यावरती मन, विचार आणि भावना अगदी स्थिर होताना जाणवतात. या श्री दत्त मंदिरात महाराजांसोबतच शिवशंकर पार्वती, गणपती बाप्पा, लक्ष्मीनारायण, गरुडदेव, हनुमानजी, श्री शीतला माता, श्री जगतपिता, श्री शारदा माता, श्री अन्नपूर्णा माता आणि श्री अग्निदेव यांच्याही सुंदर मूर्त्या आहेत. यातील विशेष म्हणजे श्री गरुडदेव आणि अग्निदेव यांच्या मूर्त्या. या मंदिरात गुरुवारची विशेष आरती, दत्त जयंती, नवरात्र
आणि इतर उत्सवी कार्यक्रम आयोजित केले जातात. भक्तांच्या मते गुरुवारच्या आरतीवेळी मिळणारी ऊर्जा आणि वातावरण हे वर्णनातीत असते. स्थानिक भक्तांच्या मते येथे दर्शन केल्याने मनोबल वाढते, अडथळे दूर होतात आणि मानसिक शांती मिळते. तर बघतालो आता आपण जाणून घेऊया या मंदिराबाबतची माहिती इकडच्या व्यवस्थापनाने. नमस्कार. सर्वप्रथम आपण आपले नाव सांगा. माझे नाव विवेक यशवंत कीर्तिकर आहे. या मंदिराची स्थापना कधी झाली? ह्या मंदिराची स्थापना 1918च्या अक्षय तृतीयेला झाली. अच्छा. 2018 मध्ये या मंदिराचा 100वा वर्धापन दिन चालू होता. त्यावेळेला आमचे नाशिकला जनरल कीर्तिकर भास्कर ते हे आले होते आणि मंदिर ट्रस्टच्या पुढाकाराने हे 100वा वर्धापन दिन चालू. सर या मंदिराची दिनचर्या काय म्हणजे दिनचर्या म्हणजे 6 वाजता सकाळी उघडतात. त्यामुळे देवांची सगळी पूजा अर्चा हा 19 मूर्त्या आहेत या मंदिरामध्ये. त्या 19 मूर्त्याला 19 ठाण असतात. स्वच्छता वगैरे निर्माल्य काढून वगैरे सकाळी अभिषेक 7:30 वाजता सकाळी 7:30 वाजता आणि भाविकांची 12:30ला दुपारी बंद होतो. पुन्हा 4:30ला संध्याकाळी 7:30ला पुन्हा आरती असते आणि 8:30ला बंद होतो. पण हे मध्ये गुरुवारी येऊन फक्त 1 वाजेपर्यंत दुपारी रात्री 9 वाजता. आणि सर या मंदिरामध्ये धार्मिक उत्सव साजरा केले जातात. धार्मिक उत्सव महत्वाचा वर्षातून दत्त जयंती हा महत्वाचा उत्सव आहे. त्या व्यतिरिक्त महाशिवरात्री श्रावण महिन्यामध्ये शीतला सप्तमी असतात. ते इंद्रायणी जी आपल्याकडे आहे गुजराती लोकांच्या त्याच्यामध्ये तो जास्त करून आहे.
आणि गोकुळाष्टमी असते त्यामुळे ती धन्यवाद सर आम्हाला लागलेला. तर मित्रांनो, ही होती आजची आपली शंखयात्रा श्री दत्त महाराज यांच्या चरणी. तुम्हाला आजची ही शंखयात्रा कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाद, तुमचा प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा, आणि सबस्क्राईब ते म्हणजे ही शंखयात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या आध्यात्मिक स्थळी. तोपर्यंत शंखयात्रा शंखनादातून दिव्यतेकडे.